नमस्कार. आम्ही सारे खवेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्या भारत देशात किती विविधता आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे का? वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळं हवामान आहे. म्हणजे समजा उद्या तुम्ही मला सांगितलं की प्रशांत आम्हाला वाळवंट पाहिजे, मी म्हणू शकतो हे घ्या वाळवंट. तुम्ही मला उद्या सांगितलं की प्रशांत मला बर्फ पाहिजे, मी देऊ शकतो तुम्हाला, हा घ्या बर्फ. तुम्ही मला सांगितलं प्रशांत आम्हाला जंगलं पाहिजे, मी तुम्हाला देऊ शकतो, ही घ्या जंगलं. इतकी विविधता आहे. म्हणजे तुम्ही जे मागाल ते आपल्या भारतात मिळतं. अहो खाद्य संस्कृती सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारची आहे, हो की नाही? आणि ही भारतात फिरण्याची ठिकाणं सुद्धा वेगवेगळी आहेत बरं का. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी आपण जाऊ शकतो, हो की नाही? म्हणजे त्यात ॲडव्हेंचर टुरिझम आलं, किंवा आई वडिलांबरोबर आपण लहानपणी ट्रिपला जायचो ना, ते आलं, किंवा मग तरुणपणी ट्रेकिंग वगैरे आलं, म्हणजे बॅग बिग मारून एकदम चाकचूक करायचं आलं. तर मंडळी, आज मी एवढं सगळं बोलतोय याचं कारण एक वेगळं आहे बरं का. आज माझ्याबरोबर एक मैत्रीण आहे आणि ती एका वेगळ्या कामात गर्क आहे. आता तिचं वेगळं काम काय आहे आणि तिकडचे पदार्थ काय आहेत हे मी दाखवण्यासाठी आणि खाण्यासाठी आणि खाऊ घालण्यासाठी इथे तिला बोलवलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव? मोहिनी नाखवा. मोहिनी नाखवा. तू राहायला कुठे? माझगावला. माझगाव. बरं, आणि व्यवसाय काय करतेस? मी फोटो टुरिझम म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. ही एक बेसिकली युरोपियन कॉन्सेप्ट आहे. बरं. ओके. ती मी गेली 10 वर्ष इथे प्रॅक्टिस करते. बरं, हे सुचलं कसं पण तुला? सुचलं असं की मला ज्यांनी या प्रोफेशनमध्ये आणलं, म्हणजे विनायक पावसकर जे माझे मेंटर आहेत, हे मला त्यांच्यामुळे म्हणजे ह्याला मी जास्त अजून कामही लावलेलं आहे. बरं. कारण का व्हेरी फ्रँकली स्पीकिंग मला असं ते डेस्क जॉब्स आवडत नाही. 9 to 5 नको. 9 to 5 नको आणि ते बंद असं आवडत नाही. ओके. या कामामुळे मला सगळीकडे फिरायला मिळते. आपल्या देशातले, आता तुम्ही सुरुवात करताना जेव्हा म्हणालात की कोणी बर्फ मागितलं तर मी बर्फ देईन, कोणी जंगल मागितलं तर जंगल देईन, पण तुम्हाला मी हे थोडं एक स्टेप पुढे जाऊन सांगते की या तिन्ही गोष्टी आहेत ना, या लडाखमध्ये एका ठिकाणीच आहेत. वाळवंट, बर्फ आणि जंगल. बरं. तर ते सगळं लडाखमध्ये आहे. तर पहिला एज अ सॅम्पल म्हणून मी YHI बरोबर ट्रेकला गेलेले, युथ हॉस्टेल्सचे आहेत. बरोबर. पण ते ट्रेक्स म्हणजे जर लोकांना सांगितलं की या असा ट्रेकला जायचं आहे, तर जे आपली लोक आहेत ना, म्हणजे बेड नसणार, टॉयलेट नसणार, म्हणजे हे सगळे असतात. सो लोकांना लीजर पण पाहावं असतं आणि त्या रिमोट एरियाज मध्ये पण जायचं असतं. तर हे एक कॉम्बिनेशन आहे की तुम्ही त्याच्यात ट्रॅव्हल करता, कल्चर एक्सप्लेन होते तुम्हाला तिकडे. फोटोग्राफी ह्याला मी ऍड केलेलं आहे, कारण का आपण जिथे जातो, टूरवर गेलो की कॅमेरा आपल्याबरोबर असतो. सो हे सगळं एक कॉम्बिनेशन बनवून आम्ही नंतर त्याला फ्लोर केलं. बरं. आणि आता हळूहळू इट इज पिकिंग अप. म्हणजे इथे इंडियामध्ये ही एकमात्रच कंपनी आहे माझी जी हे ऑर्गनाइज पॅटर्नमध्ये फोटो टुरिझम करतोय आम्ही. बरं, आता फोटो टुरिझम आता हे ऍड केलं म्हटलं, आता एक्झॅक्टली फोटो जिथे चांगले येऊ शकतात अशा ठिकाणी तुम्ही घेऊन जाता का त्यांना? असं काही नाहीये सर. फोटोग्राफी इथेच चांगली तिथेच चांगली असं नाहीये. लाइटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. पण सीझन बघितला जातो. आता लडाखचा सीझन मे पासून सुरू झालेला आहे, मे ते ऑक्टोबर फर्स्ट वीक. ओके. यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण लडाख फेस्टिवलचे असतं. लडाख फेस्टिवल इज कन्सिडर्ड एज इंटरनॅशनल फेस्टिवल. ओके. बरं, आता मला सांग, आजपर्यंत किती जणांना तू घेऊन गेलेस तिकडे अंदाजे ट्रॅव्हलर्स? 2800 लोक तर मला आता आठवत आहेत, जी लोक माझ्याकडे रेग्युलर आहेत. ओके. आता तिकडची जी खाद्य संस्कृती आहे, तर तिकडची स्पेशालिटी काय आहे? बेसिकली तिकडची स्पेशालिटी आहे मोमो आणि कोणत्याही प्रकारचा सूप टाईप्स असतो, बॉइल्ड. बरं. कारण का तिकडे असं काय मसाले, गरम मसाला, वाटप बिटप तिकडे काय हा प्रोसेस नाहीये. ओके. तिकडे जे उगते तेच ते लोक जस्ट बॉईल करून कन्झ्युम करतात. म्हणजे आज थोडक्यात मला वेगळ्या स्टाईलचे पदार्थ खायला मिळणार आहेत आणि ऑलरेडी मला भूक लागलीच असते, तुम्हाला माहिती आहे. मी कायम भुकेलेला असतो. आपण किचनकडे जायचं का? चला. आज काय काय दाखवणार आहे? आज आपण मोमो, थुप्पा आणि टोमॅटो चटणी. ओके. हा ड्रेस तिकडच्या स्टाईलचा आहे का? तिकडच्या बायका जनरली हेच कपडे घालतात. काय म्हणतात त्याला? पोमोकुल सुलमा. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण थुप्पा. ओके. साहित्य सांगतेस मला काय काय? साहित्य आहे पातीचा कांदा, नूडल्स, पालक, कोबी, गाजर, टमाटर,
आता फ्रेश वाटून घेतलेलं काळं मिरी आहे, हिरवी मिरची, लसूण, सोया सॉस, अद्रक, मीठ, लाल तिखट आणि हळद. ओके, साहित्य बघितलं. पण मला अजून एक सांग की जेव्हा तू पहिल्यांदा लडाखला गेलीस फर्स्ट टाइम, तेव्हा काय तुला एकदम शॉक बिक बसला होता का असं कसं वगैरे? शॉक बिक नाही बसला. पहिला थोडा टाइम इरिटेट झालेली ऍक्च्युली, कारण का त्रास झालेला होतो, कोणाकोणाला त्रास होतो. पण आतापर्यंतचं माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आहे की बिलो 30 वर जे असतात ना ते लोक कधी कधी आउट होतात, पण 65+ किंवा सिनियर सिटीजन म्हणतात ते एकदम टामटूम मध्ये फिरत. चांगलं खाल्लेलं असतं ना त्यांनी, साजूक तुपातलं. आता हे सगळं पिझ्झा आणि याच्यात काय तब्येत राखणार नाही का? ओके, काय काय करायचं मला सांग. मी फोडणी देते. ओके ओके. लसूण थोडासा असा गोल्डन ब्राऊन करतो ना आपण, तसा करायचा आहे. तिकडे किचन बिचन असा प्रकार असतो का? हा आहे ना. जे आता टुरिझम हे तिकडे फ्लरिशिंग बिझनेस आहे. ओके, कारण का त्याच्या व्यतिरिक्त ते लोकांच्याकडे काही नाही आहे असं. तर त्यामुळे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी खालून मागवल्या जातात. पण ते पण असं आहे की ट्रान्सपोर्ट रोड चांगले असतील तर मध्ये कुठल्याही दोन्ही बाजूला या श्रीनगर हायवेवर किंवा मनाली हायवेवर जर काय झालं तर मग थोडा डिले होतो. इट्स लाईक अ वॉर फ्रंट बोलतो ना आपण. बरोबर. काय संपलं तर कम्प्लीट संपलं तर नेक्स्ट सामान येईपर्यंत दुसरं काय त्याला पर्याय नाहीये. म्हणजे आणि तिकडे लेह शहराला तर काहीतरी तू मगाशी सांगत होतीस ते इलेक्ट्रिसिटी सप्लाय जनरेटर्स आहेत 2 मोठे मोठे, त्याच्यातून त्यांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते. आणि त्याला जो डिझेल लागतो तो आर्मीचे घेऊन येतात. जर ते वेळेत नाही पोहोचले तर तुम्ही मस्तपैकी ब्लॅकआउट लाईफस्टाईल एन्जॉय करू शकता. आपण फोडणीला पातीचा कांदा, अद्रक आणि लसूण बारीक चिरलेलं आणि हिरवी मिरची वापरलेली आहे. ओके. आता काय गाजर, कोबी चांगला बारीक किसायला लागेल तुम्हाला. सोया सॉस जास्त नको आहे, थोडासा जास्त, आणि हळद. बस. ओके, आता याच्यात आपण पाणी घालायचंय. थोड्या वेळेला झाकण देऊन शिजवत ठेवायचं. ओके. आता आपण टमाटर घातलेले आहेत. थोडेसे आपण आधीच आपण बॉईल करून ठेवलेले नूडल्स आहेत. आणि आता लास्टला पालक घाला भरपूर न पालक. आता ह्याच्यात अजून काय करायचं आपल्याला? आता झालेलं आहे हे, सॉल्ट घालायचं. सगळ्यात शेवटी मिरी. बस झाली. येस, डन. आता तिथे झोपायची काय सोय आहे, राहायची काय सोय आहे, खाण्याची काय सोय आहे, हे सगळं मी विचारणार आहे. पण त्याआधी तुम्ही सगळं लिहून घ्या व्यवस्थित, साहित्य आणि कृती. थुप्पा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पातीचा कांदा, वाफवलेले नूडल्स, पालक, कोबी, गाजर, टोमॅटो, मिरपूड, मिरची, लसूण, सोया सॉस, आलं, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा पात, आलं, गाजर आणि कोबीचा किस, सोया सॉस, हळद आणि पाणी घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेले नूडल्स, पालक, मीठ, तिखट आणि मिरपूड घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.